सुस्वागतम. काही क्षणातच आपण कार्यक्रम सुरू करतोय. थोडक्यात मी कार्यक्रमाचा क्रम सांगतो. सुरुवातीला आपली शाखा भरेल. शाखा भरून झाल्यानंतर ओंकार स्तवन, श्रद्धांजली, पद्य आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. आपले कुलाधीश आपल्याला मार्गदर्शन करतील आणि अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रम संपेल. कार्यक्रमाच्या शेवटी काही प्रार्थना. हा आजचा कार्यक्रमाचा रूपरेषा. आपण कार्यक्रम सुरू होईल. वर्धिनी दक्ष वर्धिनी सम्यक अग्रेसर अर्ध उत वंदन 1 2 3 जय भारत संख्या म वर्धिनी दक्ष अर्म वर्धिनी दक्ष उपविश. सुस्वागतम. स्वरूपवर्धिनीच्या 47व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक, देणगीदार, आत्मीय कार्यकर्ता आणि विद्यार्थीगण या सर्वांच्या कार्यक्रमात स्वागत करतो. आता नुकतीच आपली शाखा भरली. या शाखेमध्ये शाखा विभाग, युवा विभाग, उत्थान विभाग, वर्धिका आणि युवती विभाग या सर्व विभागांमधल्या शाखांची विद्यार्थी या शाखेमध्ये उपस्थित आहेत. परिसरातील अन्यरेणूतून अविरत वेचुनी तेजाचे कण रसगंधाशी समरस होऊन हृदय कमल फुलवावे, विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे. हे वर्धिनीचं ब्रीद वाक्य. ईशाभाऊंनी 1979 साली सुरू केलेल्या त्या वर्षाचं आज आपण मोठ्या प्रमाणात झालेलं जे चित्र आहे ते पाहत आहोत. वर्धापन दिनानिमित्त आपल्या वर्धिनीचे कुलाधीश आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आपण काही भाग करूयात. आपली आता शाखा भरून झाली आहे आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. श्रद्धांजली अर्पण करूयात. बसल्या जागी आपण शांतता ठेवूयात. ओम पूर्णामदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपल्या सर्वांना माहितीच आहे कैलासवासी रवी पंडित सर साहेब कुलकर्णी यांनी खूप मोठं कार्य आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. यानंतर ओंकार होईल. सामूहिक ओंकार असेल. आपल्या जागी फक्त आपण ध्यानस्थ मुद्रेत बसावे. मी ओंकार त्यासोबत आपण म्हणला तरी चालेल. हरी
राष्ट्रोन्नती एकमात्र ध्यान हेच चालू दे राष्ट्र जीवनात जीव जीवनात पाहू दे ध्यान हेच चालू दे ध्यान हेच चालू दे सोड भोग मोह स्वार्थ देह तुझा झिजो परार्थ चंदनी सुगंध मंद आसमंत भारू दे ध्यान हेच चालू दे ध्येय भाव जो मनात येऊ दे तुझ्या कृतीत कार्याची कीर्ती ध्वजा दूरदेशी फडकू दे ध्यान हेच चालू दे कर्मयोग हा ज्वलंत स्वीकारी तू नितांत दिव्य तुझ्या हवनातुनी दीपमाळ उजळू दे ध्यान हेच चालू दे नकोत अन्य यज्ञयाग त्याग हाच मानयाग नकोत अन्य यज्ञयाग त्याग हाच मानयाग बंदिवान आत्मतेज आज मुक्त होऊ दे ध्यान हेच चालू दे राष्ट्रोन्नती एकमात्र ध्यान हेच चालू दे राष्ट्र जीवनात जीव जीवनात पाहू दे ध्यान हेच चालू दे ध्यान हेच चालू दे ध्यान हेच चालू दे आजचा आपण विषय समजून घेऊया 13 मे हा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी इतिहासात काय काय घटना घडल्या त्याविषयी थोडक्यात आहे 1880 साली थॉमस अल्वा एडिसन मेनलो पार्क येथे इलेक्ट्रिक ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारत रत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले होते तसेच त्याच वर्षी डॉक्टर राधाकृष्णन हे दुसरे राष्ट्रपती झाले होते 1998 साली पोखरण येथे 2 यशस्वी अणुचाचण्या भारताने घेतल्या होत्या आणि भारत जगाच्या नकाशावर अणुशक्ती प्राप्त राष्ट्र म्हणून गौरविण्यात आले होते आणि 1979 साली कैलासवासी किसाभाऊ पटवर्धन यांनी उपेक्षित प्रज्ञावान विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी स्वरूपवर्धिनीची स्थापना आजच्याच दिवशी केली पुढची स्लाइड नुकत्याच 12वी आणि 10वीचे निकाल आणि यामध्ये त्यांचा लागला त्यामध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा गौरव
स्वप्नील बिराजदार, यश पोते या तिघांनी खूप कामगिरी केली आहे. आणि इयत्ता 10वी मध्ये चैतन्य शिंदे, विवेक यादव आणि यांना उत्तम यामध्ये गुण मिळालेले आहेत. Please. केला सर. आतुरतेने ते आपले संवाद साधणार आहेत. आपले डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. धन्यवाद. आपले आदरणीय अध्यक्ष विवेक सावंत आणि आपण सर्व, सर्वप्रथम स्वरूपवर्धिनीच्या 47व्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. 47 वर्षांचा हा प्रवास म्हणजे मोठा प्रवास आहे. जनसेवेच्या दृष्टीने आपण जे प्रचंड काम केलेलं आहे आतापर्यंत, मला वाटतं जेव्हा आपली 50 वर्ष होतील तेव्हा ती यथायोग्य आपण साजरी करू. कारण माझ्या मते स्वरूपवर्धिनी ही अगदी वेगळी संस्था आहे आणि विकसित भारतासाठी नेहमी काम करत आलेली आहे. आणि विकसित भारतासाठी हा महत्वाचा भाग आहे, कारण भारत आणि इंडियामध्ये मी फरक करतोय, तुम्हाला कल्पना आहे त्याची. आपल्याला विकसित भारत 2047 म्हणजे 100 वर्ष जेव्हा आपल्याला होतील स्वातंत्र्याला, त्यावेळी आपण कसे असणार आहोत आणि त्याचा प्रवास हा जो आतापासून सुरू आहे तो कसा असणार आहे आणि कसा असायला हवा, यावर माझे काही विचार मी आज मांडणार आहे. माझ्यासाठी आज विकसित भारतासाठी 7 आधारस्तंभ अत्यंत महत्वाचे आहेत. ते आधारस्तंभ म्हणजे संतुलित भारत, सुसंस्कृत भारत, सुविद्य भारत, समृद्ध भारत, सुशासित भारत, सुरक्षित भारत आणि स्वानंदी भारत. हे 7 महत्वाचे स्तंभ आहेत. सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की रवी पंडित हे माझे अत्यंत घनिष्ठ असे मित्र होते. अत्यंत दूरदर्शी उद्योजक म्हणून ते मानले जायचे. पुण्याचं खरं म्हणजे मोठं भूषण होते ते. केवळ पुण्याचं नव्हे तर भारताचं. KPIT टेक्नॉलॉजीचे संस्थापक होते आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा समाज हितासाठी उपयोग करणारे एक हे महान व्यक्तिमत्व होतं. हे आपल्याला सोडून गेले आणि त्यांच्या स्मृतीला मी हे व्याख्यान अर्पण करीत आहे. रवी पंडित आणि मी, आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं होतं. त्यापैकी बहुतेकांनी ते पाहिलेलं असेल, वाचलेलं असेल. आणि ते पुस्तक म्हणजे लीपफ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग. आणि हे पुस्तक 2019 मध्ये लिहिण्यात आलं आणि त्यावेळी त्याला बेस्ट बिझनेस बुक ऑफ द इयर अवॉर्ड सुद्धा मिळालं होतं. तर या पुस्तकामागची कल्पना अशी होती की भारताने फक्त लीपफ्रॉगिंग नाही करता पोल वॉल्टिंग करावं. याचा अर्थ बेडूक उडी न घेता हनुमान उडी घ्यावी आणि ती घेण्यासाठी हळूहळू पुढे जायचं नाही तर मोठी झेप घ्यायची. इन्क्रिमेंटल चेंज नव्हे तर एक्सपोनेन्शियल ट्रान्सफॉर्मेशन, स्लो ग्रोथ नव्हे तर स्पीड आणि स्केल. आणि रवी आणि माझा नेहमीचा एक विश्वास होता की वेग असला पाहिजे पण त्याला आत्माही असला पाहिजे. स्केल असलं पाहिजे पण त्यात सर्वसमावेशकता पण असायला पाहिजे. स्केल विथ सोल असं मी म्हणेन. टेक्नॉलॉजी असली पाहिजे पण त्यात मानवता असली पाहिजे. म्हणूनच विकसित भारत म्हणजे फक्त श्रीमंत भारत नव्हे, तो संवेदनशील भारत असला पाहिजे. फक्त शक्तिशाली भारत नव्हे तर न्याय्य भारत असला पाहिजे. फक्त डिजिटल भारत नाही तर सन्मानाने जगणारा भारत असला पाहिजे. तर आज आपण भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचं स्वप्न पाहतोय. तर मी एक सुरुवातीलाच प्रश्न विचारू इच्छितो की आपल्याला 2047 पर्यंत का थांबायला पाहिजे.
त्याच्या आधी आपण का होऊ शकत नाही. आणि माझ्या मते आपण तो घडवू शकतो. आणि हे शक्य आहे जर आपण नेहमीच्या पद्धती ज्या आपण वापरतो त्या न वापरता आपल्याला धाडसी, वेगळ्या आणि क्रांतिकारी अशा कल्पना जर आपण वापरल्या पुढे जाण्यात, तर ते होऊ शकेल. लीप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग, बेडूकुडी तो हनुमान उडी. पण आपण म्हणाल, अरे आपण हे केलंय का याच्या आधी? आपण म्हणजे बोलतोय सगळे ठीक आहे. हो, पण हे केलेलं आहे आणि हे गेल्या 5-10 वर्षात आपल्याला दिसलेलं आहे की आपण हे करू शकतो. त्याची काही उदाहरणं देतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ 2016 मध्ये भारतात 476 स्टार्टअप होते. केवळ 5 वर्षात 2021 मध्ये ही संख्या 70,000 वर पोहोचली. म्हणजे 5 वर्षात आपण 140 पटीने स्टार्टअपची संख्या वाढवली. ही म्हणजे एक मोठी हनुमान उडी होती. 2016 पर्यंत भारतात साधारणपणे दरवर्षी एक युनिकॉर्न तयार होतात. युनिकॉर्न याचा अर्थ $1 बिलियन मार्केट कॅप. केवळ 5 वर्षामध्ये दर वर्षाला एक युनिकॉर्न तयार होत होता. 2021 मध्ये ही संख्या दर आठवड्याला एक युनिकॉर्न, म्हणजे एक्झॅक्टली 52 नव्हे पण 44, म्हणजे ऑलमोस्ट असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यात सर्वात माझ्यासाठी समाधानाची गोष्ट म्हणजे त्यातले 50% युनिकॉर्न हे टायर 2 आणि टायर 3 शहरातून आलेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. दुसरं उदाहरण म्हणजे युपीआय. 2017 मध्ये युपीआय व्यवहार 1.0 अब्ज होते. केवळ 5 वर्षामध्ये ते 74 अब्ज झाले. म्हणजे 5 वर्षात आपण 740 पटीने ते हे वाढवलं. कळलं की नाही? याचा अर्थ ही एक हनुमान उडी होती. आणि तसं पाहायला गेलं, संबंध जग पाहिलं तर जगातील ऑनलाईन व्यवहारातले 46% व्यवहार युपीआय द्वारा घडले. म्हणजे जवळजवळ अर्धे. म्हणजे केवढं मोठं आपण हे केलं बघा, केवढी मोठी हनुमान उडी मारली. तिसरं उदाहरण म्हणजे मोबाईल डेटा वापर. 2014 मध्ये दर वापरकर्त्यामागे दर महिन्याला मोबाईल डेटा वापर फक्त जवळजवळ 3 GB होता. तो 2022 मध्ये म्हणजे केवळ 8 वर्षात 65 पटीने वाढला. कळले का? 19.5 GB झाला. आणि या काळात स्मार्टफोन वापरण्याची संख्या 8 पटीने वाढली. 8 वर्षात चौपट झाली. चौथं उदाहरण म्हणजे लाईट एमिटिंग डायोड्स, एलईडी, जे आपल्याला क्लायमेट चेंजच्या दृष्टीने आणि इतर दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. 2014 मध्ये एलईडी बल्बचा वाटा एकूण प्रकाश योजनेत फक्त 0.1% होता. कळलं का? 1.0% होता. 2021 मध्ये तो 88% झाला. कळलं का? केवळ 7 वर्षामध्ये एलईडी बल्बची किंमत 10 पटीने कमी झाली आणि एलईडीचं उत्पादन 10 पटीने वाढलं. म्हणजे बघा स्पीड आणि स्केल काय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी नेहमी पाहत असतो हे सर्व झालं, पण हे इंडियासाठी नव्हे, भारतात काय झालं, गावात काय झालं. आणि त्या ठिकाणी पाहिलं असेल की ग्रामीण भागात 60 कोटी बल्ब अनुदानाशिवाय सुमारे 10 रुपये प्रति बल्ब या किमतीत विकले गेले. आणि 5वं उदाहरण म्हणजे स्वच्छ भारत मिशन. मी स्वतः त्या ठिकाणी याच्यामध्ये पंतप्रधानांनी जेव्हा त्याची घोषणा केली तेव्हा टेक्नॉलॉजी सिलेक्शनसाठी एक कमिटी केली होती. त्याचा मी अध्यक्ष होतो आणि मी ते स्वतः पाहिलेलं आहे की 2014 मध्ये फक्त 38% लोकसंख्येला स्वच्छता सुविधांचा लाभ होता, त्यांना टॉयलेट्स होती. 2020 पर्यंत ही संख्या जवळजवळ 99% झाली. यातून मुख्य संदेश काय मिळतो? ही मी 5 उदाहरणं वेगवेगळ्या क्षेत्रातली दिली. आणि त्यातनं मुख्य संदेश काय मिळतो की तंत्रज्ञान आणि योग्य धोरण यांच्या संगमातून भारत केवळ लीपफ्रॉग करू शकत नाही, पोलवॉल्ट करू शकतो, बेडूक उडी घेऊ शकत नाही, हनुमान उडी घेऊ शकतो. हे मी सर्वात आधी सांगू शकतो, कारण सांगू इच्छितो, कारण हे करणं शक्य आहे हे मला सांगायचं आहे. तर या यशोगाथेमध्ये
काही समान सूत्र दिसतात, ही आपण समजून घ्यायला पाहिजे. एक म्हणजे धाडसी राष्ट्रीय ध्येय, दुसरं म्हणजे शक्तिवर्धक म्हणून तंत्रज्ञान, त्याचा वापर, तिसरं म्हणजे डिझाईन अशी की त्यातनं परवडणारी किंमत, अफोर्डेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, सर्वसामान्यांपर्यंत ते जाऊ शकेल, हे करणं महत्वाचं. चौथं म्हणजे प्रचंड प्रमाणावर अंमलबजावणी, एक्झिक्युशन, हे फार महत्वाचं आहे. पाचवा म्हणजे नागरिकांचा विश्वास आणि सहभाग, त्याशिवाय काही होत नाही. सहावा म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारी, ज्याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हणू. आणि सातवं म्हणजे सातत्यपूर्ण नेतृत्व, जे आपल्या पंतप्रधानांनी दिलं, इतर नेत्यांनी दिलं, आणि जबाबदारी. तर हे सूत्र आपण इतर क्षेत्रामध्ये का वापरू शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून 2047 पर्यंत का थांबायचं, हा माझा प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग येतात. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जर भारत सुरक्षित आणि स्वानंदी असेल, तर सुदृढ भारत होण्याची आवश्यकता आहे, जो निरोगी असेल, आरोग्यदायी असेल, सक्षम असेल. कळलं का? आणि आपली ही आजची आरोग्य व्यवस्था ही खऱ्या अर्थाने आरोग्य जपणारी व्यवस्था नसून रोग झाल्यानंतर उपचार करणारी व्यवस्था आहे. आपण आजारी पडल्यानंतरच डॉक्टरकडे जातो, रोग गंभीर झाल्यावरच त्याचं निदान होतं. प्रतिबंधावर कमी खर्च करून उपचारावर प्रचंड खर्च करतो. ही पद्धत दीर्घकालीन टिकणारी नाही. भारताला आता आजारपणावर उपचार करणाऱ्या व्यवस्थेतून सतत आरोग्य जपणाऱ्या व्यवस्थेकडे झेप घ्यावी लागेल. केवळ छोटे बदल करून नाही, तर पूर्ण व्यवस्थेची नव्याने रचना करून. आज समस्या तंत्रज्ञानाच्या अभावाची नाही, समस्या व्यवस्थेच्या रचनेची आहे. आणि एखाद्या गावातील व्यक्तीला रक्तदाब तपासण्यासाठी 50 किलोमीटर प्रवास करावा लागतो, ही शोकांतिका आहे. एका शाळकरी मुलाला अनेक वर्ष अशक्तपणामुळे त्रास सहन करावा लागल्यानंतर निदान होणं, हे स्वीकारार्ह नाही. म्हणून हे आपल्याला संबंध बदल करायला पाहिजेत. आणि म्हणून आज मला आपल्या स्वरूपवर्धिनीचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. कारण स्वरूपवर्धिनीने ही जी अनिमिया मुक्त शाळा ही दाखवलेली आहे, करून दाखवलेली आहे, हे माझ्या मते केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. आपल्याला कल्पना असेल की यामध्ये आपण जेव्हा अंजनी माशेलकर फाउंडेशन जे आहे त्याच्यातर्फे हे एफएक्स हेल्थ केअर किट आता तयार करण्यात आलेलं आहे, हे जे आपल्याला दिसतं. एफएक्स याचा अर्थ अफोर्डेबल एक्सलन्स. आणि या किटमध्ये एक आहे इझी चेक. इझी चेक म्हणजे असं की तुमचं नुसतं तुम्ही बोट ठेवा आणि तुमचं हिमोग्लोबिन किती आहे दाखवतं. आपल्याला जर हिमोग्लोबिनची मोजणी करायची असेल तर काय करतो आपण, सकाळी कोणीतरी येतं, मग आपल्याला टोचतं, मग रक्त घेतं, मग त्याचं सॅम्पल ह्याला जातं, लॅबोरेटरीमध्ये जातं, प्रयोगशाळेत एखाद्या, आणि तिथून मग हे होऊन तुम्हाला दुपारी व्हॉट्सअपवर मेसेज येतो. हे न करता केवळ बोट ठेवा आणि 10 रुपयात तुम्हाला कळतं की तुमचं हे किती आहे. आणि मला प्रचंड कौतुक करावंसं वाटतं की स्वरूपवर्धिनीने केवळ हे उत्तम काम केलेलं नाही, तर 15,000 विचारांची चाचणी केली. विवेक, तुम्हाला आठवत असेल की माझ्या अध्यक्ष शेवटच्या भाषणामध्ये मी म्हटलं होतं की आपण केवळ आरोग्य आपण शिक्षण बघूया नको, आरोग्यही बघूया. कळलं का? आणि त्यावेळी माझी अपेक्षा होती की काही 100-200 यांची मुलांची आपण चाचणी कराल, पण आपण 15,000 मुलांची चाचणी केली. आणि याचं खरंच टाळ्या वाजवून सगळ्यांनी आनंदाने त्याचं कौतुक करायला पाहिजे. पण त्यामधनं जे आपल्याला दिसलं ते त्याच्याबद्दल काळजी वाटते. पण त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसलं की 62% मुलं ॲनिमिक होती. ॲनिमिक याचा अर्थ काय की हिमोग्लोबिन कमी. हिमोग्लोबिन कमी याचा अर्थ काय की ऑक्सिजन आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही. याचा अर्थ काय, मेंदूची डेव्हलपमेंट होत नाही, विकास होत नाही. आणि जर तो झाला नाही तर विकसित भारत कसा बनवणार आपण? ही जी मुलं जी आहेत त्यांच्या मेंदूची जर वाढ होत नसेल तर आपण विकसित भारत कसा करणार? आणि हे सगळं आपल्याला कशामुळे शक्य झालं? त्या तंत्रज्ञानामुळे शक्य झालं. तर हे जे एफएक्स हेल्थ केअर किट आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ 20 चाचण्या, मग ते ब्लड प्रेशर म्हणा किंवा हिमोग्लोबिन म्हणा
किंवा शुगर म्हणा किंवा आणखी काही हे म्हणा सीओपीडी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपले फुफ्फुस त्याचं आरोग्य कसं आहे ते, हार्ट मर्मर वगैरे असे 20 हे केवळ 100 रुपयामध्ये 10 मिनिटात होतं एफएक्स हेल्थ केअर. लक्षात आलं का? त्यामुळे आज आपण आजार झाल्यावर खर्च करतो, उद्या आपण आजार होऊ नये म्हणून गुंतवणूक करायला हवी आणि हे गावागावापर्यंत पोचायला हवं आणि हे सगळं आता गावागावात पोचायला लागलेलं आहे. कळलं का? आम्ही अनेक संस्थांशी आमचे संबंध आहेत आता. टाटा मोटर्स, टाटा पॉवर वगैरे ते प्रत्येक गावात जात आहेत आणि त्या ठिकाणी ही पाहतायत आपली आरोग्याची चाचणी होते आणि त्यात महत्वाचा भाग असा की जसं आपण शोधून काढलं की 62% मुलं ॲनेमिक आहेत आणि त्याच्यावर लगेच ती ॲनेमिक आहेत असं डिक्लेअर केलं नाही, तर त्याच्यावर प्रोग्राम्स केले. न्यूट्रिशन त्यांना कसं मिळेल आणि त्यांची योग्य चाचणी कशी होईल हे व्हायला लागलं. तसंच आपल्याला इतर ह्याच्यामध्ये सुद्धा करता येतं. आता उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कर्करोग, कळलं का? त्याच्यासाठी मॅमोग्राफी असते, महाग असते, दुखतं त्याच्यामधनं कारण हे काढावं लागतं, बायोप्सी करावी लागते, रेडिएशन नसतं आणि गावागावात तर कुठेच नसते. तर आमची या एफएक्स हेल्थ केअरमध्ये एक डिव्हाइस आहे, ती नुसतं मी स्तनावर फिरवा की तुम्हाला 5 मिनिटात कळतं की तुम्हाला कर्करोग आहे की नाही. तसंच ओरल कॅन्सर, टूथब्रश सारखी एक हे आहे आपली एक डिव्हाइस आहे, मला दाखवायला आता वेळ नाहीये. ती नुसती तोंडात फिरवली की तुम्हाला कळतं आणि गावागावामध्ये आणि तुम्हाला कल्पना नसेल विवेक, त्या दिवशी मला धक्का बसला की दर 12 मिनिटाला एक ओरल कॅन्सरने भारतीय जातो, दर 12 मिनिटात. त्याचं कारण असं की जेव्हा अल्सर्स वगैरे होतात तेव्हा ते डॉक्टरकडे जातात, डेंटिस्टकडे जातात. डेंटिस्ट म्हणतात तुम्ही बायोप्सी करा. अनेक ठिकाणी अल्सर्स असतात, त्यातला एक अल्सर बघतात ते, ठीक आहे म्हणतात आणि हे कॅन्सर असतो दुसरीकडे, कळलं का? आणि 2,000 रुपये लागतात आणि ते एकटे जात नाहीत शहरामध्ये, त्यांच्याबरोबर फॅमिली पण जाते, ती बिचारी फुटपाथवर झोपते. हे सर्व न करता आता आम्ही कॅम्प्स घेतो आहोत. तिथे हा नुसतं टूथब्रश सारखा हे करायचा आणि एक लाईटचा स्पेक्ट्रम सोडला जातो आणि जो कॅन्सरस टिश्यू असतं त्यातनं जे रिफ्लेक्शन येतं त्याची इमेज एक हाय फिडॅलिटी कॅमेऱ्याने पकडली जाते आणि तो कॅन्सर आहे की नाही लगेच कळतं एका मिनिटात. खर्च किती? जास्तीत जास्त 100 रुपये. कळलं का? अशा प्रकारे त्याचप्रमाणे टीबी, ट्युबरक्युलोसिस हा आपला फोन आहे. त्या फोनमध्ये नुसतं तुम्ही खोका आणि मग कफाचा बायोमार्कर वापरून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून, आपण नेहमी एआय करतो बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चांगला वापर कसा करता येतो, लगेच टीबी आहे की नाही हे कळतं. आता ह्याच्यातला फरक बघा. जर आपण स्पायरोमीटर घेतला, तो सीओपीडी साठी वापरला, त्याला 1.5 लाख रुपये लागतात. गावात तर नसतोच तो, कळलं का? इथे तुमच्याकडे फोन ऑलरेडी आहे. ती चाचणी करायला तुम्हाला जवळजवळ 45 मिनिटं लागतात. इथे नुसतं खोका आणि कळतं. ती चाचणी करायला तुम्हाला 1000 ते 1500 रुपये लागतात, कारण टेक्निशियन्स वगैरे आहेत सगळे. इथे काहीच नाही, 10 रुपयात तुमचं काम होऊन जातं, कळलं का? म्हणजे म्हणायचंय काय मला की एफएक्स हेल्थ केअर हे जे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी केलेलं आहे, कळलं का? हे संबंध एक मोठी क्रांती घडवून शकेल. म्हणून मी जेव्हा बेडूक उडी तर हनुमान उडी म्हणतो, ही हनुमान उडी आहे माझ्या मते. 20 चाचण्या 10 मिनिटामध्ये फक्त 100 रुपये. 100 रुपये म्हणजे $1 झाला आता, कळलं का नाही? हे करणं म्हणजे केवढं मोठं हे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इतर ठिकाणी कुठे हनुमान उडी मारता येईल, त्यातले काही माझे विचार मी इथे मांडतो. आता उदाहरणार्थ ऊर्जा हा मोठा एक प्रश्न झालेला आहे. आता आपल्याला सोलर एनर्जीवर आपण आता काम करायला सुरुवात केलेली आहे. अनेक हे पण झालेलं आहे. तर सौर ऊर्जेकडून ऊर्जा स्वावलंबनाकडे आपण कसं जायचं, कळलं का? एनर्जी इंडिपेंडन्स आपण ज्याला म्हणू. आता भारताची सौर क्षमता 2014 मध्ये 3 गिगावॅट होती. 2025 मध्ये ती 129 गिगावॅटवर पोहोचली आहे आणि मार्च 2026 मध्ये 150 गिगावॅटच्या पुढे गेली आहे. आणि
PM सूर्यघर योजनेत अंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंत 24 लाख घरातील छतावर सौर ऊर्जा स्वीकारली आहे. तर आपल्याला पोल वॉल्ट कसा करता येईल, हनुमान उडी कशी घेता येईल, तर 10 कोटी सौर घरं, सौर ऊर्जेवर आधारित शेती, सौर कोल्ड चेन आणि जिल्हास्तरीय ऊर्जा स्वावलंबन. आणि यासाठी काय आवश्यक आहे, UPI सारखी सोपी सौर कर्ज व्यवस्था करा, स्थानिक इन्स्टॉलेशन तंत्रज्ञानाची फौज करा, स्मार्ट मीटर करा, ऊर्जा साठवण म्हणजे स्टोरेज करा, फीडर पातळीवर सौरकरण करा. आणि शेतकरी हा ऊर्जा उत्पादक ही संकल्पना, म्हणजे शेतकरी हा अन्नदात्यापासून ऊर्जादाता अशी कल्पना. कारण ही क्रांतिकारी कल्पना आहे. शेतकरी फक्त अन्नच नाही तर विजयी हे करू शकतो. आणि त्यासाठी फीडर सोलरायझेशन, सौर पंप, वीज खरेदीची हमी, स्मार्ट मीटर, ग्रीडची सोपी जोडणी, मग शेतकरी बनेल अन्नदाता आणि ऊर्जादाता. अशा प्रकारच्या धाडसी योजना आपल्याला करायला पाहिजे. दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक मोबिलिटी. इलेक्ट्रिक व्हेकल्सची विक्री 2016 मध्ये 50,000 होती. 2024 मध्ये ती 21 लाखावर पोहोचली. चीनने काय शक्य आहे करून दाखवलं. 2024 मध्ये चीनमध्ये जवळजवळ निम्म्या कार्स या इलेक्ट्रिक होत्या आणि एकूण इलेक्ट्रिकल व्हेकलची विक्री त्यांची 1 कोटीहून जास्त होती. तर आपण पोल वॉल्ट करायचं असेल, आपण हनुमान उडी मारायची असेल, तर आपण काय करायला हवं. तर माझ्या मते सर्वप्रथम दुचाकी, 3 चाकी, बसेस, डिलिव्हरी वाहनं आणि ट्रॅक्टर्स यांना इलेक्ट्रिक करणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी काय आवश्यकता आहे, बॅटरी स्वॅपिंग, बॅटरी लिजिंग, देशांतर्गत बॅटरी उत्पादन, शहरामध्ये चार्जिंग अनिवार्यता, EV सज्ज घरं आणि सार्वजनिक वाहतुकीचे प्राधान्याने विद्युतीकरण हे करणं सगळं महत्वाचं आहे. नंतर शेतीवर आपण पाहिलं असेल, हल्लीच आपण बातम्या वाचत असेल की कसा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर बारामतीमध्ये केला गेला. परवाच मी प्रतापराव पवारांना भेटलो होतो आणि त्यांनी जे आकडे सांगितले विवेक, ते ऐकून मी थक्क झालो. कळलं की नाही केवढा हे झालंय. तर ॲग्रीस्टॅक शेतकऱ्यांच्या डिजिटल नोंदी आणि डिजिटल पीक सर्वेक्षण उभारत आहे. खरीप 2025 मध्ये 4 जिल्ह्यातील जवळजवळ 29 कोटीपेक्षा अधिक शेतजमिनींचं डिजिटल सर्वेक्षण झालंय. तर यासाठी आता काय आवश्यक आहे, तर मातीपासून बाजारपेठेपर्यंत म्हणजे सॉइल टेस्टिंग पासून बाजारपेठेपर्यंत डिजिटल मॉडेल असलं पाहिजे. स्थानिक भाषामध्ये AIचा शेती सल्ला दिला पाहिजे. हवामान विमा काढणं, ड्रोन सेवा. आणि मला आनंद झाला की ड्रोन मध्ये ट्रेनिंग बद्दल हल्लीच यांच्या बरोबर चर्चा झाली आपली. यांचा शिरीष पटवर्धनांचा मला हे आला होता, मेसेज आला होता. हे फारच उत्तम आहे. कोल्ड चेन, स्मार्ट खरेदी, माहितीप्रमाणे वगैरे, म्हणजे हे सगळं करता येणं शक्य आहे आपल्याला. नंतर सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन. भारताची सेमीकंडक्टर मोहीम प्रकल्प खर्चाच्या 50% पर्यंत आर्थिक मदत देतं. आतापर्यंत 12 प्रकल्पांना मंजुरी मिळाली. एकूण गुंतवणूक सुमारे 1,64,00,000 झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, आणि विवेक तुम्हाला याची जास्त माहिती असेल. फक्त चिप कारखाने नव्हेत, पण चिप डिझाईन, पॅकेजिंग, सेन्सर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक्स. आणि यासाठी डिझाईन फर्स्ट रणनीती करायला पाहिजे. कंपाऊंड सेमीकंडक्टर्स म्हणा किंवा संरक्षण व विविध मागणी, सप्लाय चेन, विश्वासार्ह पुरवठा साखळी, आणि मुख्य म्हणजे प्रशिक्षित तंत्रज्ञ. जवळजवळ 1 लाख आपल्याला प्रशिक्षित तंत्रज्ञ लागतील. नंतर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी बोलतो. AI फॉर ऑल, AI फॉर एव्हरीवन, AI फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल, हे महत्वाचं आहे. आणि ही लक्झरी सेवा नव्हे, तर हा एक सार्वजनिक हिताचा प्लॅटफॉर्म म्हणून वापरला पाहिजे. आणि पोल वॉल्टचं आपलं ध्येय काय असलं पाहिजे, उंच उडीचं ध्येय काय असलं पाहिजे. प्रत्येक मुलासाठी AI शिक्षक, प्रत्येक गावासाठी AI डॉक्टर सहाय्यक, AI कायदेशीर सहाय्य, AI कौशल्य प्रतिष्ठक, AI शेतकरी साथी. आणि म्हणून आपल्याला भारतीय भाषातील AI मॉडेल्स करणं महत्वाचं आहे. ओपन सोर्स खुले डेटा संच करायला पाहिजे. स्टार्टअपसाठी संगणकीय क्षमता त्यांना द्यायला पाहिजे. AI सुरक्षित नियम करायला पाहिजे. सार्वजनिक खरेदी, शिक्षण, आरोग्य, शेती आणि शासनात
मिशन मोड त्याचा वापर व्हायला पाहिजे. नंतर याच्याबद्दल शासनाविषयी मी बोललो तर इस्टोनियाने दाखवून दिलंय की सरकार पूर्णपणे डिजिटल होऊ शकतं. 2024 पर्यंत त्यांनी दावा केला की 100% सरकारी सेवा ऑनलाईन आहेत. भारत हे 140 कोटी लोकांच्या प्रमाणावर करू शकतो. आणि म्हणून ध्येय काय ठेवलं पाहिजे की नागरिकांसाठी एकच डिजिटल इंटरफेस, उद्योगांसाठी एकच इंटरफेस आणि 0 कागदपत्र. हे फार महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. आणि म्हणून एकमेकाशी जोडलेली डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था, संमती आधारित डेटा शेअरिंग, सिंगल विंडो मंजुरी, वेळबद्ध परवानग्या आणि नागरिक ऑडिट प्लॅटफॉर्म करणं आवश्यक आहे. आता मला शेवटी सांगावं असं वाटतं की आपल्याला जर हनुमान उडी मारायची असेल तर 4 शक्ती एकत्र यायला पाहिजेत. एक तर मिशन मोड धोरण पाहिजे, नवकल्पना हव्या आहेत, जुन्या कल्पनांनी ते होणार नाहीये, राज्यामधील स्पर्धात्मक प्रगती हवी आणि सर्वांसाठी परवडणारी उपलब्धता. हे सर्वात महत्वाचं. अफोर्डेबल एक्सलन्स जसं मी म्हटलं मगाशी, अफोर्डेबल एक्सलन्स. आणि हे इतर देशांनी दाखवून दिलंय की, उदाहरणार्थ ब्राझीलचं पिक्स हे त्यांचं आंतरराष्ट्रीय उदाहरण आहे, किंवा रवांडाने ड्रोनच्या सहाय्याने आरोग्य पुरवठा साखळी झेप घेतली. आपल्याला का करता येत नाही? आपणही करू शकू. छोटा देश असून त्याने एवढी मोठी झेप घेतली, आपणही करू शकतो. तर माझ्या मते ही राष्ट्रीय ध्येय आपण ठेवली पाहिजे. 10 टार्गेट्स, 10 असे मी ध्येय सांगतो. पहिलं म्हणजे 100% डिजिटल सार्वजनिक सेवा. दुसरं म्हणजे 10 कोटी सौर घरं. तिसरं म्हणजे 80% इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3 चाकी. चौथं म्हणजे प्रत्येक मुलासाठी AI शिक्षक. 5वं म्हणजे प्रत्येक नागरिकासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, जसं मी म्हटलं एफएक्स हेल्थ केअर. एफएक्स संबंध भारतामध्ये वापरलं गेलं पाहिजे. अहो, जर 20 चाचण्या 10 मिनिटात 100 रुपयात होऊ शकतील तर तुम्ही कल्पना करा केवढी क्रांती होईल प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी. आणि त्याच्यामध्ये आपण हे मोठं काम केलंय स्वरूपवर्धिनीने, हे पुढे न्यायला पाहिजे. नंतर प्रत्येक क्षेत्रासाठी डिजिटल पीक बुद्धिमत्ता, AI वापरणं, जे बारामतीमध्ये केलं ते सगळीकडे करतायत. नंतर जिल्ह्यातून 10 लाख सूक्ष्म बहुराष्ट्रीय उद्योग आपण करायला हवेत. निदान 100 तरी सेमी कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्लस्टर्स पाहिजे. नेट झिरो गावं आणि परिपत्रक शहरं हवी आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी रिअल टाइम शासन डॅशबोर्ड. अशी जर 10 आपण जर टार्गेट धरली तर आपल्याला 2047 पर्यंत थांबायची आवश्यकता नाहीये. आपण योजनांपासून प्लॅटफॉर्मकडे वळलं पाहिजे. अनुदानांपासून, सबसिडीपासून स्मार्ट बाजार व्यवस्थेकडे वळलं पाहिजे. पायलट प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर विस्ताराकडे वळलं पाहिजे आणि टप्प्याटप्प्याच्या बदलातून मिशन मोड अंमलबजावणी करायला पाहिजे. ही जर आपण अंमलबजावणी केली, हे सर्व केलं तर सर्व शक्य आहे. आणि याच्यात एक लक्षात ठेवा की यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यावर अवलंबून आहेत. आता उदाहरणार्थ विवेक, जेव्हा LPG चा इश्यू आला तेव्हा आपण पाहिलं असेल LPG साठी आपण इतर देशावर अवलंबून आहोत. आणि LPG नसल्यामुळे हॉटेल बंद झाली, हॉस्टेलमध्ये LPG सिलेंडर नसल्यामुळे मुलांच्या जेवणाची मुश्किल झालं, कळलं का? त्यातले श्रीमंत लोक असं अर्थातच गेले आणि त्यांनी इलेक्ट्रिक हे वगैरे आलं, पण गरिबांनी काय करायचं, कळलं का? आता याला ऑल्टरनेटिव्ह काय? ऑल्टरनेटिव्ह आहे का आपल्याला? इतर देशावर अवलंबून असायला पाहिजे का? नाही. डायमिथाइल इथर, DME म्हणून आहे, कळलं का? त्याची टेक्नॉलॉजी, ते LPGचा तो सबस्टिट्यूट आहे. आणि डायमिथाइल इथरसाठी आपल्याला इम्पोर्टची काही आवश्यकता नाही. आपला जो कोळसा आहे, कोल आहे, त्याचं गॅसिफिकेशन करा, सिंथेटिक गॅस होतो, त्यातनं मिथेनॉल आणि डायमिथाइल इथर. म्हणजे सगळं आपल्याकडे आहे, कोळसा आहे आणि टेक्नॉलॉजी सुद्धा आहे. आपली जी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे NCL, त्यांनी तर जवळजवळ 250 किलोग्रॅम पर डे असं पायलट प्लॅन्ट त्यांचं चालू होतं, कळलं का? कधीपासून चालू होतं ते डायमिथाइल इथर. आणि अशा वेळी आपल्याला काय करायला पाहिजे? सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजी, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसची मिनिस्ट्री होती, त्यांनी येऊन ते सपोर्ट करून त्याचं लगेच स्केल अप करणं आवश्यक होतं. हो, त्याला किती वेळ लागला?
आपली टेक्नॉलॉजी. आता ते झालं शेवटी, मला आठवतं त्यासाठी काय काय करावं लागलं आम्हाला. आणि डायमिथाइल इथर आज आपण एलपीजी साठी सबस्टिट्यूट म्हणून वापरू शकतो. आणि त्याचा फायदा म्हणजे ते पर्यावरणासाठी सुद्धा उत्तम आहे. त्याचं कारण लेस सल्फर डायऑक्साईड, लेस नायट्रस ऑक्साईड, इतर अनेक त्याचे फायदे आहेत आणि स्वस्त आहे. आणि संपूर्ण म्हणजे आपण ज्याला स्वावलंबी भारत म्हणतो तसं आपण बनवू शकतो. अशा बऱ्याच टेक्नॉलॉजी, विवेक, माझ्या मते आपल्याकडे आहेत. आणि त्याच्यावर जोर देऊन आपण पुढे उडी मारणं हे अत्यंत आवश्यक आहे. असे धक्के बसल्यानंतर, जसं आपल्याला जेव्हा आपलं सुपर कॉम्प्युटर देत नव्हते, तेव्हा आपण म्हटलं ठीक आहे, आम्ही स्वतःचा करू. आणि विवेक, तुम्ही मोठं काम केलं. विजय भटकरांनी सीडॅक केलं, आपण सुपर कॉम्प्युटर बनवले आणि ते इतर देशात आपण विकले सुद्धा. रशियाला ते आपण विकले सुद्धा. त्याचं कारण काय? कारण अमेरिकेने म्हटलं आम्ही तुम्हाला देत नाही. ठीक आहे. जेव्हा जेव्हा कोणी म्हटलं आपल्याला देत नाही, आम्ही म्हणतो ठीक आहे. क्रायोजेनिक इंजिन देत नाही, ठीक आहे, आम्ही आमचं बनवू. कळलं का? ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत सोलर एनर्जी आहे. आणि त्याचा वापर जर एव्हरी रूफटॉप ऑफ एव्हरी हाऊस becomes sort of we'll have surplus electricity. तर आपला हात जगन्नाथ हे लक्षात ठेवलं. आणि जसं मी सांगितलं, यातल्या बऱ्याचशा कल्पना ज्या मी आता मांडल्या, ह्या धाडसी आहेत, कळलं का नाही? पण अशा धाडसी कल्पनांची आवश्यकता आहे. विकसित भारत 2047 पर्यंत, 2047 मध्ये मी नसणार, त्याच्या आधी मला तो पाहायचा आहे. माझं वय ऑलरेडी 84 आहे. किती वर्ष उरलेत कल्पना नाही मला. तर मला तो पाहायचा आहे, हा विकसित भारत 2047 च्या आधी. आणि तो नक्कीच होऊ शकेल. नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. काही कुणाला प्रश्न असतील तर कृपया Q&A मध्ये काही प्रश्न असतील तर त्यांनी आपले प्रश्न शेअर करावे, जेणेकरून सर आपल्याला त्या विषयावरती अधिक मार्गदर्शन करू शकतील. अगदी 1 मिनिट घेतो सर. काही Q&A आले तर आपण त्याच्यावरती जाऊयात, नाहीतर मग पुढे कार्यक्रम जाईल. आपण असं करूया, मी माझा ईमेल आयडी देतो, ram@mashelkar.com. ram@mashelkar.com. त्याच्यावर प्रश्न पाठवा आणि मी त्याचं सविस्तर उत्तर प्रत्येक मुलाला देईल. जो कोणी विचारेल प्रश्न प्रत्येक मुलाला देईल. कारण याच्यामध्ये काय 1-2 मुलांना चान्स मिळेल आणि इतरांना मिळणार नाही, तसं नको. मला 50 प्रश्न चालेल आले सर. तर 50 ईमेल्स मी देईन. ओके, चालेल चालेल. भविष्यवेधी विचार असलेल्या डॉक्टर माशेलकरांना ऐकण्याची म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक सुवर्ण संधीच असते. प्रत्येक सत्रामध्ये खूप काही आम्हाला नवचैतन्यदायी विचार मिळत असतात. वेळ न दवडता मी श्री विवेक सावंत सर, जे आपल्या वर्धिनीचे अध्यक्ष आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. विवेक सावंत सर. आदरणीय डॉक्टर माशेलकर आणि उपस्थित सर्व मित्र हो, प्रथमतः मी सर्वांना आजच्या वर्धापन दिनानिमित्त खूप मनापासून शुभेच्छा देतो. 13 मे 1979 साली सुरू झालेली ही जी संस्था आहे, तिचा उत्तरोत्तर विकास होत राहावा. डॉक्टर माशेलकर सरांनी आपल्याला मागच्या मीटिंगमध्ये सांगितलंय की 50व्या आपल्या वर्धापन दिनाला सुद्धा ते प्रेरणादायी असं व्याख्यान देणार आहेत. आणि आजचं व्याख्यान हे तर म्हणजे मी असं म्हणेन की जो नवीनतम अशा प्रकारच्या माहितीचं भांडार खुलं करतो तो अध्यापक, जो चिकित्सक विचार देतो तो पंडित, जो आपल्याला नवनवीन विद्या स्वतःच्या आचरणाने शिकवतो तो आचार्य, दूरदृष्टी देतो आणि आपल्या राष्ट्राच्या जडणघडणीसाठी आपल्याला प्रवृत्त करतो तो द्रष्टा. त्याचबरोबर त्या दिशेने कार्यरत होण्यासाठी स्फूर्ती देतो तो स्फूर्तीदाता. आपल्याला प्रेरणा देतो, मोटिवेट करतो तो प्रेरक. त्याचप्रमाणे
आपल्या ज्या भावना आहेत, राष्ट्रपतीच्या भावना आहेत, जे विचार आहेत आणि जे वर्तन आहे, त्यामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणतो. तो म्हणजे इन्फ्लुएन्सर. आणि जो आपल्यामधला विवेक जागृत करतो आणि आपल्याला सद्वर्तनासाठी प्रवृत्त करतो, तो जागल्या किंवा कॉन्शियस कीपर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःची ओळख करून घेण्यासाठी जो मदत करतो, आपल्या स्वविषयीच्या अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी जो आपल्याला मदत करतो, तो म्हणजे गुरु. आज सरांचं व्याख्यान ऐकत असताना मला लक्षात आलं आणि ते मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे, की ते अध्यापक आहेत, ते पंडित आहेत, विचारवंत आहेत, ते द्रष्टे आहेत, ते आचार्य आहेत, ते स्फूर्तिदाते आहेत, ते प्रेरक आहेत, त्याचबरोबर ते इन्फ्लुएन्सर आहेत, आणि ते कॉन्शियस कीपर आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते गुरु आहेत. या सर्व भूमिकांमध्ये आज ते आपल्याला भेटले. मला असं वाटतं की सरांचं आजचं जे व्याख्यान होतं ते त्यांनी लिहून सुद्धा काढलेलं आहे आणि रेकॉर्डिंग सुद्धा आपण आज केलेलं आहे. तर स्वरूप वर्धिनीच्या काही कार्यकर्त्यांनी, कारण आज इथे काही आपले लहान विद्यार्थी पण आहेत, परंतु स्वरूप वर्धिनीच्या कार्यकर्त्यांनी आपण लवकरात लवकर एक बैठक घेऊन त्याच्यातल्या प्रत्येक वाक्यावर किंबहुना प्रत्येक शब्दावर चिंतन करण्याची गरज आहे, की ज्यामुळे आपल्याला 50व्या वर्षी आपला वर्धापन दिन साजरा करताना अतिशय कृतिशील अशा पद्धतीने आपण काही गोष्टी केलेल्या असतील, त्याच्यामध्ये काही रिझल्ट्स आपण सरांना दाखवलेले असतील आणि त्या दृष्टीने आपण ताबडतोबीने एक सभा घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. आज जे छोटे मित्र इथे बसलेत, त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की आपल्याला ॲनिमिया मुक्त राहायचं असेल तर आपण सगळ्यांनी रोज हात धुवूनच जेवलं पाहिजे, हात साबणाने धुवून जेवलं पाहिजे. आणि हात कसे धुवायचे याचं पण एक स्किल आहे, ते आपण स्वरूप वर्धिनीमध्ये शिकवूया. त्याचबरोबर आहार कसा घ्यावा, तर सगळ्यांनी आजपासून एक प्रतिज्ञा करायची की आम्ही कुठल्याही प्रकारचं जंक फूड खाणार नाही. आपण सगळेजण मॅगी, बर्गर आणि काय काय आईला सांगतो डब्यामध्ये तेच पाहिजे, कारण मित्र किंवा मैत्रीण तेच आणतात, मग आम्हाला का नको. तर हा हट्ट सोडून द्यायचा आणि घरी शिजवलेलं अन्न खायचं. त्याचबरोबर रोज किमान 12 सूर्यनमस्कार घालायचे, रोज प्राणायाम करायचं. आणि प्राणायाम सुद्धा शास्त्रीय पद्धतीने कसा करतात ते आपण आपल्या शाखेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांनी जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सांगितलं, कृत्रिम बुद्धिमत्ता, तर त्याच्या प्रभावाखाली जग जात असताना आपल्याला आपलं भविष्य जर अबाधित राखायचं असेल तर आपण आपल्या शरीराचा, हातांचा, डोक्याचा, संपूर्ण शरीराचा उत्तम उपयोग करून नवीन गोष्टी करायला शिकलं पाहिजे. कारण ज्या गोष्टी आपण आपल्या शरीराने आणि मन आणि शरीर यांची एकतानता करून ज्या गोष्टी आपण करू, त्या बाबतीत AI आपल्याला हरवू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे जवळजवळ 80% भारतीय हे AIच्या काळात सुद्धा ते बेरोजगार होणार नाहीत. आणि त्याच्यामुळे हाताने करायला शिकणं, आणि हाताने करायला शिकताना सुद्धा AIचा खूप छान वापर करता येतो, ज्याविषयी मी तुमच्याशी येऊन थोड्याशा गप्पा मारीन, तुम्हाला काही गोष्टी करून दाखवीन. आणि त्याच्यामुळे तुमचं भविष्य अतिशय हे सुरक्षित राहील, मला आनंद होईल. आणि शेवटी आपल्याला सरांनी असं सांगितलं की त्यांना एक स्वानंदी भारत बघायचा आहे. खूप महत्वाचा विचार सरांनी मांडला. तर स्वानंदी होण्यासाठी काय करायचं, तर
पहिली गोष्ट म्हणजे आपली जी उर्मी आहे, त्या उर्मीशी त्याचा प्रतिसाद देत देत गोष्टी करायच्या. आपली जी पॅशन आहे, आपली जी आर्त इच्छा आहे, तिला प्रतिसाद द्यायचा. त्याच्याने आपल्या आपल्या शरीरामध्ये हॅपीनेस हॉर्मोन सिक्रेट होतो. त्याचं नाव आहे डोपॅमाइन. त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांवर प्रेम करायचं, आपल्या भावंडांवर, आपल्या मित्र-मैत्रिणींवर प्रेम करायचं. त्यांना आलिंगन द्यायचं. त्याच्याने दुसरा हॅपीनेस हॉर्मोन सिक्रेट होतो, त्याचं नाव ऑक्सिटॉसिन. तिसरी गोष्ट म्हणजे इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा. तर दुसऱ्यांना ज्यावेळी आपण आनंदी करतो, त्यावेळी अजून एक तिसरा हॅपीनेस हॉर्मोन सिक्रेट होतो आपल्या शरीरामध्ये, त्याचं नाव आहे सेरोटोनिन. आणि चौथं म्हणजे भरपूर व्यायाम केला, खेळलं मैदानामध्ये की चौथा हॅपीनेस हॉर्मोन सिक्रेट होतं, त्याचं नाव आहे एंडॉर्फिन. तर असं म्हणजे डोपामाइन, ऑक्सिटॉसिन, सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन, DOSE असा डोस रोज घ्यायचा. DOSE घेतला की आपण स्वानंदी व्हायला सुरुवात होते. तर आज सर इथे आले. सरांनी आपल्याला खूप मनापासून खूप विचारप्रवर्तक असं त्यांनी मार्गदर्शन केलं, प्रेरणा दिली. त्याबद्दल मी सरांविषयी खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हे जे सरांनी आज व्याख्यान दिलं, त्याच्यासाठी त्यांनी किती अपार कष्ट करून तयारी केली असेल, किती संदर्भ बघितलेले असतील, किती वेळा त्यांनी विचार केला असेल, किती नवकल्पना त्यांनी मनामध्ये ठरवल्या असतील आणि तरीसुद्धा वेळेच्या मर्यादेत ते सगळं त्यांनी आपल्यासमोर मांडलं. तर खरोखर आपल्याला खूप खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे या भाषणातून शिकण्यासारखं आहे आणि या भाषणासाठी सरांनी जे मागे ते आपल्या पडद्याआड जे प्रयत्न केले असतील, त्याच्यापासून सुद्धा आपण शिकण्यासारखं आहे. तर पुन्हा एकदा सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. सर्व कार्यकर्ते जे उपस्थित आहेत, सर्व वर्धक उपस्थित आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. एकच वाक्य मी बोलू का? जसं आपण बोलत आहे, फार फार सुंदर विवेक, फारच सुंदर आपलं अध्यक्ष भाषण झालं. खरंच तुमचे किती धन्यवाद मला कळत नाही. जसं आपण बोलत होतात, तर मी iPadवरनं जॉइन झालो आता. नॉर्मली मी लॅपटॉपवरनं जॉइन होतो. आणि माझ्या iPadवर जसं न्यूज येत असतं, तसं हेडलाईन्स येत असतात. तर तुम्ही बोलत होता त्यावेळी एक हेडलाईन आली. एशिया कॅचेस फायर ऑन रूफटॉप सोलर. म्हणजे संबंध एशियामध्ये, मी आपल्या भारताविषयी म्हणत होतो, की सगळी रूफटॉप्स आपण सोलर करायचे, अशी एक कल्पना मी मांडली होती. आणि हा कर्मधर्म संयोग आहे, की मी बोलत असतानाच, म्हणजे आपल्या वाक्यात असतानाच हे संबंध एशियामध्ये कसं स्प्रेड होतंय, याच्याबद्दल हे आलं. तर ही जी सूर्याची ताकद आहे, म्हणून मला रवी पंडित, रवी म्हणजे सूर्य, कळलं का? कळलं की नाही? आणि सूर्य तो मावळतो, पण हा रवी मावळणारा नाहीये. हा सूर्य मावळणारा नाहीये आणि त्याचा आपण त्यांच्या ह्याच्यातनं जीवनातून आपण स्फूर्ती घेऊया. कारण मी म्हटलं की हे माझं व्याख्यान मी त्यांना डेडिकेट करतो आहे. तर हे सगळं माझ्या मते हा ट्रिपल पॉइंट कोरिलेशन झालेलं आहे. माझं भाषण लीपफ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग, बेडोकुडी ते हनुमान उडी आणि सोलर एनर्जी, त्याच्यामध्ये आपण कशी उंच उडी मारू शकू. खरंच हा मोठा योगायोग आहे. माझ्यासाठी ही फार आनंदाची आणि महत्वाची संध्याकाळ आहे. आणि मी सर्व पोर्दिनीला आणि आपल्याला विवेक धन्यवाद देतो. Yes, sir. Right. सन्माननीय कुलाधीश डॉक्टर माशेलकर सर, अध्यक्ष श्री विवेक सावंत सर, सर्व पदाधिकारी, देणगीदार, हितचिंतक, सहभागी, आत्मीय कार्यकर्ता आणि विद्यार्थी या सर्वांची मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाची सांगता वर्धिनीच्या प्रार्थनेने होईल, त्यासाठी उपस्थित जे वर्धक आहेत त्यांना उभं राहण्याची विनंती करतो आणि आपली प्रार्थना होईल. केदार सर, प्रार्थना लावा.
नमस्कार देवा तुला आमचा हा करियामुची माय भूमी महा हिचे रूप चैतन्यशाली दिसावे जगाला कळावी हिची थोरवी स्मरुणी हिच्या त्या कथा अन्व्यथाही हिला न्यायचे रे पुन्हा वैभवी अशा सर्व स्वप्नांस सामर्थ्य द्यावे म्हणूनच देवा नमस्कार हा नमस्कार देवा तुला आमचा हा करियामुची माय भूमी महा जनांचा प्रवाहो इथे चाललेला सदा संस्कृतीच्या मुळापासूनी पिढ्या नांदती भोवती बांधवांच्या आम्ही भिन्न नात्यांची आपासूनी तयांच्या कळा जाणवाव्या आम्हाला तयांच्या सुखाचीच लागो स्पृहा नमस्कार देवा तुला आमचा हा करियामुची माय भूमी महा स्फुरो कल्पना शक्ती अभ्यास यत्ने बनो शुद्ध बुद्धी तेजस्विनी शरीरासी आरोग्य संकल्पचित्ती ज्ञात्म्यास इच्छा शुभाकांक्षिणी पदी धैर्य बाहूत शौर्यच पुरावे घडावी विवेकी कृती ध्यास हा नमस्कार देवा तुला आमचा हा करियामुची माय भूमी महा प्रभो तू चिदानंद रूपी असोनी अनुरेणु ब्रह्मांड तू व्यापिले तुझे अंश आम्ही तुझ्या पूजनाचे पहा दिव्य हे ध्येय स्वीकारले पुन्हा जन्म घेऊ स्वराष्ट्रास ध्याऊ प्रतिज्ञेस या तूची साक्षी रहा नमस्कार देवा तुला आमचा हा करियामुची माय भूमी महा करियामुची माय भूमी महा करियामुची माय भूमी महा भारत माता की जय।